आजचा दिवस प्रभूने नेमलेला आहे आणि आपण सर्वजण देवाच्या मंदिरात आलेलो आहोत. आजच्या मननाकरता आपण जो शास्त्रपाठ निवडलेला आहे मार्क सुवर्तमान याचा 10वा अध्याय 40 ते 52 प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वराच्या नामाला मान महिमा आणि गौरव आणि सततचं बाबा द्या. आपण का म्हणतो की पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये आजचा प्रभू नेमलेला आहे. बाबा तुझी कृपा आहे, बाबा तुझी योजना आहे, त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्या ठिकाणी अनेकांनी लोक आजचा दिवस पाहिलेला नाही, परंतु आज आम्ही 2025 सालामध्ये 6 जुलै हा दिवस पाहत आहोत. होय बाबा, पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आज वचन सेवा करत असताना, मनात चिंतन करत असताना माझ्या ओठाला जीवन कर, स्पर्श कर आणि बापा जे येण्याच्या मार्गात आहेत त्यांचा मार्ग सुकर कर, जे आलेले आहेत त्यांना आशीर्वादित कर आणि तुझ्या प्रत्येकावर कृपा असावी कर. ही लहानशी प्रार्थना मानताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रेरणात म्हणतोय आमेन. आपण आता शास्त्रपाठ वाचला की आंधळा वर्तमान. खरोखर आपण हा शास्त्रपाठ संडे स्कूल पासून ऐकतो, वाचतो, अनेक वेळा आपण वाचलेला आहे. आणि मी आज विचार केला की आपण ह्या शास्त्रपाठात पुन्हा एकदा मनन आणि चिंतन करावं म्हणून हा शास्त्रपाठ निवडलेला आहे. विषय सोपा आहे, समजायला काही अवघड नाहीये, अगदी काही थिओलॉजिकल नाहीये, प्रॅक्टिकल आहे. आज त्याच्यावर चिंतन करणार आहोत. या ठिकाणी आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त हा येरिहोहून निघाला होता यरूशलेमकडे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त एकटा निघाला नव्हता, त्याच्यासोबत लोकसमुदाय होता, मोठा लोकसमुदाय होता, शिष्य त्याच्यासोबत होते आणि हे येरिहो प्रांतातून यरूशलेमकडे निघालेले होते. पुढे आपण असं वाचतो की त्या ठिकाणी तिमयचा पुत्र बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेत बसला होता. पण येशू ख्रिस्त कशाला चालला होता येरिहोवरून यरूशलेमकडे? आपण जर पुढे शास्त्रपाठ वाचले तर आपल्याला समजतं की त्यावेळेला वलांडण्याचा सण जवळ आला होता आणि वलांडण्याच्या सणाकरता सर्वजण यरूशलेमकडे जात असतात. कारण की मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांना ती आज्ञा होती की वलांडण्याचा सण हा पाळला पाहिजे. त्यांचे 5 सण असतात, त्यापैकी हा एक सण होता आणि तो सण पाळण्याकरता अनेक प्रांतातून, अनेक गावातून, अनेक विभागातून, नवे देशातूनच लोक यरूशलेमकडे जात असतात. कशाला? सण साजरा करण्यासाठी. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त येरिहोवरून निघालेला आहे. आपण आताच पाहिलं, त्याच्या आधीचा शास्त्रपाठ आपण वाचला असेल तर वाचला तुम्हाला त्यांनी चमत्कार केला होता. चमत्कार करून येशू ख्रिस्त लोकसमुदायासमोर सोबत यरूशलेमकडे निघाला. कारण येशू ख्रिस्त यहुदी होता आणि तो मोशेचं नियमशास्त्र पूर्णपणे पाळत होता, त्यामुळे तो येरिहोवरून यरूशलेमकडे वलांडण्याच्या सणाकरता चाललेला होता असं आपण पाहतो. पुढे आपण वाचतो की त्या वाटेमध्ये येरिहोच्या वाटेवर होता, म्हणजे येरिहो संपत आहे आणि यरूशलेम चालू होत आहे. त्या वाटेवर हा तिमयचा पुत्र बर्तिमय हा आंधळा भिकारी बसला होता. म्हणजे त्याची उपजीविका, त्याचा उदरनिर्वाह, त्याची रोजीरोटी ही भिक्षा मागून चालत होती. किती महान माणूस आहे हा! एका भिकारी भिक्षाकारी माणसाचं देखील नाव पवित्र शास्त्रामध्ये आलेलं आहे. बघा, त्या काळामध्ये भिक्षा मागणे हा अतिशय कनिष्ठ प्रकारचा आणि कनिष्ठ दर्जाचा व्यवसाय मानला जात असेल. त्या ठिकाणी व्यक्तीचा आत्मसन्मान, त्या ठिकाणी व्यक्तीचा स्वाभिमान, त्याची आत्मप्रौढी सर्व काही लोप पावतो आणि तो माणूस, ती व्यक्ती भिक्षा मागून आपली उपजीविका करीत असते. कारण की भिक्षा मागणारा पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतो. दुसऱ्याच्या भरभराटीवर त्याची भरभराट अवलंबून असते. दुसऱ्याच्या पैशावर त्याचं जीवन असतं. असं भिक्षेकऱ्याचं जीवन असतं. तो पूर्णपणे दुसऱ्या अवलंबून असतो. स्वतःचा इगो नसतो, त्याला स्वतःचा स्वाभिमान असतो, स्वतःचं अस्तित्व नसतं, स्वतः प्रौढीपणा असतो, काही नसतं. तो केवळ भिक्षा मागतो आपली दिनचर्या चालवण्याकरता. आणि असाच वितरण हा तिमयचा पुत्र बर्तिमय करत होता. पुढे पाहतो की ह्या आंधळ्या भिकाऱ्याला काही दिसत नव्हतं. तो आंधळा देखील होता. हे फार शोकांतिक आहे. भिकारीचा आंधळे होता.
म्हणजे एखादा भिक्षेकरी जेव्हा भिक्षा मागतो त्याला कळतं तरी की समोरचा माणूस श्रीमंत आहे, गरीब आहे, सदर आहे, निर्धन आहे, मध्यम कुटुंबातला आहे की कनिष्ठ मध्यम आहे, समजतं. ज्याला दृष्टी असते त्याप्रमाणे तो याचना करीत असतो. आपण कधी कधी गाडीमध्ये पाहतो ना, लोकलमध्ये भिक्षेकरी भिक्षा मागतात पण ते पण माणसं बघून मागतात. पण हा तर ते सुद्धा करू शकत नव्हता, अतिशय दुर्दैवी होता. तो आंधळा होता, लाचार होता, गरीब रात्र होता, पूर्णपणे त्याचं अस्तित्वच नव्हतं असं मी म्हणेन. दुसऱ्याच्या दयेवर, दुसऱ्याच्या उपकारावर तो जगत होता, तो खात होता आणि रोज तो मागून खात होता. एक दिवसाचं नव्हतं ते, रोज रोज तो म्हणायचा मला मदत करा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा, अशी त्याची दिनचर्या होती. आणि अशा वेळेला परमेश्वर आपला प्रभू हा यरीहोहून यरूशलेमकडे चाललेला होता. शेकडो लोक त्याच्या सोबत होते. कारण काय, ते चमत्कार त्यांचा नमस्कार असतो. प्रभू श्री ख्रिस्त चमत्कार करत होता म्हणून त्याला नमस्कार लोक देत होते. हा जगाचा नियम आहे. जोपर्यंत तुमच्याकडे चमत्कार आहे तोपर्यंत तुम्हाला नमस्कार आहे. आपण पाहिलं ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं, एकही माणूस त्याच्या शेजारी नव्हता. हिंदीमध्ये ते गीत आहे मला वाटतं ना, सुख के सर्व साचे दुःख में ना कोई. चमत्कार करत होता म्हणून शेकडे लोक मागत होते. ज्याला पुस्तक खेळण्याची वेळेला कोणी नव्हतं, सब भाग आहे. ही जग आहे, ही जगाची रीत आहे आणि ती प्रॅक्टिकल आहे. त्याप्रमाणे शिक्षकासोबत शेकडो लोक येत जात होते. आणि त्यावेळेला हा प्रथम त्या ठिकाणी बसलेला होता. कुठे जात होते? यरूशलेमकडे जात होते. कारण तितका वलांडण्याचा सण जवळ आला होता. पुढच्याच आठवड्यात वलांडण्याचा सण होता म्हणून ते जात होते. गालिलातील होते, तिमिरातील होते, अनेक प्रांतातील लोक त्या ठिकाणी येत होते. मोशेचा नियमशास्त्र त्यावेळेस यहुदी लोक फार कट्टरपणे पाळत होते. आजही तुम्ही जरी इस्रायलला गेलात त्या ठिकाणी नियमशास्त्र मोशेचं पाळलं जातं यहुदी लोकांकडून. आणि आपण पाहतो की हे लोक दानधर्म करतात. पण एक माणसाची मानसिकता असते की माणूस आनंदाच्या प्रसंगी दानधर्म करीत असतो. आपण कधी कधी बघतो सणावाराला आपल्या चर्चच्या गेटच्या दारामध्ये क्रिसमसला बरेच भिकारी बसलेले असतात. कारण त्यांना ठाऊक असतं की आनंदाचा दिवस आहे, क्रिसमसचा दिवस आहे आणि लोक स्वतःहून आपल्या खिशातून पैसे भरून आम्हाला देतील. ही मानसिकता असते. आनंदामध्ये माणूस भरपूर दान करतो आणि त्याचा फायदा घेण्याकरता, त्याचा उपयोग करून घेण्याकरता, ती संधी साधून घेण्याकरता हा भरतीमय हा यरीहोवरून यरूशलेमच्या वाटेवर जाणाऱ्या वाटेवर बसला होता. कारण ते लोक यरूशलेमकडे चालले होते. सणाचा दिवस होता आणि सणाच्या दिवशी माणूस दान धर्म जास्त करतो ही त्यांची मानसिकता असते. आणि ते ओळखून हा भिकारी, अंध भिकारी त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी बसला होता. मग प्रत्येकाचं हे चांगलं असतं लॉजिक आणि यांचं अर्थशास्त्र खूप छान असतं. मी कधी विचार करत असतो प्रॅक्टिकली, पण ज्यावेळेला भिकारी भीक मागत असतात की कोणाला ते 2 वेळा हलवतात, कोणाला एका वेळेला टप्पी मारत असतात, कोणाकडे फक्त हात पसरतात. त्यांचं अर्थशास्त्राचं गणित खूप छान असतं. कधी कधी मी विचार करतो मी अर्थशास्त्रात ग्रॅज्युएट झालो पण मलाही कळलं नाही कोणत्या व्यक्तीला कसं ओळखायचं ह्यांना बरोबर समजतो. असो, हे प्रॅक्टिकल आहे. तो व्यक्ती त्या ठिकाणी बरोबर गरजेच्या ठिकाणी बसला होता कारण त्याला दान जास्त मिळतं. ज्या ठिकाणी जेव्हा गर्दी वाढते, जेव्हा लोकसंख्या वाढते, जेव्हा श्रोते असतात, उपासक असतात, त्यावेळेला दान जास्त अधिक येतं हे तो ओळखून होता म्हणून त्या ठिकाणी तो बसत होता. पुढे आपण वाचतो की तो लाचार होता आणि अंध होता. कदाचित मी तर म्हणतो त्यांनी स्वतःच्या जन्मदात आई बापाला देखील बघितलं नसेल. ते काळे गोरे, इतका त्याचं जीवन भयंकर खडतर होतं. तो अंध होता. त्याला माहिती नसेल की मी ज्यांच्या पोटी आलेलो आहे ते आई वडील माझे कसे आहेत, कुठके आहेत, उंच आहेत, काळे गोरे, सदन आहेत, त्याला माहिती नव्हतं. तो अंध होता. त्याची भाऊ बहिणी त्याला माहिती नसते, कारण बघितलेच नसतील कोण आहेत माझे भाऊ बहिणी, कारण तो पहिल्यापासून अंध होता. तो दुसऱ्याच्या सहानुभूतीवर जगत होता. आपल्याला कधी कधी विचार करावा लागतो. एखादा आपल्या घरी बेड रिडन व्यक्ती असतो आणि आजारी असतो, बेड रिडन, आणि तो सर्वच करावं लागतं.
त्याचं स्पंज करावं लागतं, सर्व जेवण खाऊन करावं लागतं. व्यक्ती 1 महिना करतात, 2 महिने करतात, 6 महिने करतात, वर्षभर करतात आणि नंतर हळूहळू कुरकुर करायला लागतात. नाही वास, त्याला आंघोळ नाही घातली, त्याला वास येते, त्याला स्पंज नाही केलं, मी थकून गेलो, आज मी केलं नाही त्याचं. थोड्या वेळानंतर मनुष्य त्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी काय करत असतो? दिरंगाई करत असतो. मी म्हणत नाही टाळत असतो, दिरंगाई करत असतो. या ठिकाणी तो अंध असलेल्या घरामध्ये त्या आईवडिलांना वाटलं असेल आता एवढा मोठा माणूस कसा पोचायचा घरामध्ये, म्हणून त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर बसून दिला असेल. बाबा तुझं पोट तूच भर, तुझा पैसा तूच कमव, तुझा पैसा तूच खा, कोणाकडे मग काही कर, आमच्यावर काही भाड नको. प्रॅक्टिकल आहे. आपण देखील घरामध्ये कोणी 20 वर्षाचा पुढचा मुलगा असेल घरामध्ये, जान जेवण त्याला पण म्हणतो बाबा 2 पैशाचं काम कर, उद्योग कर, आणि स्वतःचा खर्च तरी काढायचं शिकतो, तिथे साहेबाबा जीवावरून भाषे. प्रॅक्टिकल आहे, त्यात काही वाद नाही, ते काही चुकीचं नाही. अशीच अवस्था त्या भिकाऱ्याची देखील असेल. त्याच्या आईवडिलांनी त्याला सांगितलं असेल तू आता जाऊन भिक्षा माग, का तू अंध आहेस, तू काही काम करू शकत नाहीस, तुला काही शिक्षण नाही, तुला काही स्किल नाही, तू हेच करू शकतोस. आणि त्याने ते स्वीकारलं असेल, कारण ती लाचारी. त्याने त्याला काहीच बघितलं नसेल, पशु पक्षी माहिती नसते त्याला, निसर्ग माहिती नाही त्याला, पाणी काय असतं, हवा काय असते, माणसं काय असतात, झाडं कसे असतात, काहीच त्याला माहिती नव्हतं, कारण तो जन्मापासून अंध होता. आणि खरं आहे, जे अंध असतात ना त्यांना काही कळत नाही. मी एकदा अंध व्यक्तीकडे गेलो होतो, त्याला विचारलं की आज तुम्ही कोणत्या रंगाचं शर्ट घातलं, तुम्हाला माहिती आहे का? बोला साहेब मी जर मला समजलं असतं तर मी माझ्या चॉईसप्रमाणे शर्ट घातला असता, मला जो हाताला आला तो मी शर्ट घातला कपाटातून. मला वाईट वाटतं की आपल्याला दिसतं, आपण समजतो की पाण्याचा रंग हिरवा आहे, कोणी कोणत्या रंगाचे कपडे, पण ह्या भिकाऱ्यांना, भिक्षकाऱ्यांना, अंध लोकांना स्वतःच्या अंगावरचे कपडे देखील त्यांना समजत नसतात, कोणता रंग आहे, काळा आहे की पांढरा आहे, फक्त ते वस्त्र घेऊन आपलं शरीर झाकत असतात. अशी अवस्था त्या बढतीमय भिकाऱ्याची होती. परंतु मला पुढे सांगू द्या, जरी तो डोळ्याने अंध होता, परंतु तो आत्मिकरित्या अंध नव्हता. हे एक फार मोठं सत्य आहे. कारण की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायासोबत जात होता, त्यावेळेला त्यांनी ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त जात आहे, आणि तो म्हणतो, त्यांनी ऐकलं हाच येशू आहे, आणि त्या डोक्यात विचार आला असेल, आणि त्यांनी त्या विचारानंतर तो ओरडायला लागला. काय म्हटलं? अहो दाविदाचे पुत्र, अहो दाविदाचे पुत्र. पहा, अंध होता, दृष्टी नाही, दिसत नाही, स्पर्शज्ञ नाही, फक्त त्याचं श्रवण यंत्र चांगलं असेल कदाचित. त्याने ऐकलं की शेकडो लोकसमुदाय चालले देवश्रेमीकडे चाललेले आहेत, आपण परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या वाटेने जात आहे, आणि त्यांनी त्याच्याबद्दल ऐकलं असेल. काय ऐकलं असेल? की त्यांनी रोग्यांना बरं केलेलं आहे, भूतग्रस्तांना बरं केलेलं आहे, यापूर्वी बहिऱ्याला, मुक्याला बरं केलेलं आहे, अशुद्ध आत्मा काढलेला आहे, यहूदेतर मुली म्हणून त्यांनी अशुद्ध आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने काढलेला होता, 5 जणांना जेवू घातलेला आहे, गर्सेकराच्या भूतग्रस्ताला येशू ख्रिस्ताने यापूर्वी बरं केलेलं आहे, रक्तस्रावी स्त्रीला त्यांनी शुद्ध केलेलं आहे, येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे, तिला आरोग्य मिळालेलं आहे. हे सगळे चमत्कार त्या अंध भिकाऱ्याने ऐकले असते. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण बघतो या आधीच्या शास्त्रपाठामध्ये येशू हा बेथसाइदामध्ये एका आंधळ्याला बरं करतो. कसं करतो? त्यांनी काय केलेलं आहे? येशूने त्याला जवळ बोलवलं, गावाच्या बाहेर गेला आणि त्याला बरं केलेलं आहे. तुम्ही शरीर शास्त्रपाठ वाचू शकता. आणि या ठिकाणी तो हे ऐकलेलं होतं त्याने, आणि तो ओरडून म्हणतो, अहो दावीद पुत्र, मजवर दया करा. दावीद पुत्र, मजवर दया करा. बघा, येशू कोणत्या कुळातला आहे, कोणत्या घराण्यातला आहे, कोणत्या गोत्रातला आहे, कोणाचा मुलगा आहे, हे सगळं त्याला माहिती होतं. म्हणून मी बोललो की हा बर्तिमेय हा शारीरिकरित्या अंध होता, परंतु आत्मिकरित्या तो अंध नव्हता. त्याला दाविदाचं घराणं माहिती होतं, दाविदाचं गोत्र माहिती होतं, दाविदाचा कुळ माहिती होतं, दाविदाचा वंश माहिती होता, म्हणून तो बोलला, अहो दाविदाचे पुत्र. कोणीच कोणाला उगाच कोणाच्या वडिलांच्या नावाने हाक मारत नाही.
जेव्हा त्याचा आपल्याला बॅकग्राऊंड माहिती असतो की शरद पाडचा कोणाचा मुलगा आहे, शरद पाडसेचं आडनाव काय आहे, शरद पाडसे कुठे राहतो, शरद पाडसेचं बॅकग्राऊंड माहिती आहे, तेव्हाच तुम्ही त्या शरद पाडसेला त्या नावाने हाक मारू शकता. विनाकारण तुम्ही हवेत गप्पा मारू शकत नाही, हवेत हाक मारू शकत नाही. जोपर्यंत त्या माणसाचा आपल्याला पूर्णपणे लेखाजोखा माहिती नसतो तोपर्यंत आपण त्या माणसाला खात्री राहिली त्या हाक मारून बोलू शकत नाही. आणि ह्या आंधळ्या भिकाऱ्याला चांगलं माहिती होतं की तो दाविदाचा पुत्र आहे आणि तो ओरडून बोलला, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. असाही व्यक्ती आहे, हतबल व्यक्ती आहे आणि तो दयेची याचना करत आहे. तो पाहत आहे कोणीतरी मला मदत करावी, माझ्यावर दया करावी. आणि ह्याने तर आज खूप मोठ्या व्यक्तीला, खूप महान व्यक्तीला दयेची याचना केली, ज्यांनी अनेक चमत्कार केले. तुम्ही जर मत्तई मार्कमध्ये वाचलं आणि ते चमत्कार ते त्यांनी ऐकले असतील आणि ती ऐकून तो बोलला, माझ्यावर दया करा. कितीतरी लोक आयुष्यात सुखी नसतात, समाधानी नसतात, अशांत असतात आणि ते देखील परमेश्वराकडे दयेची याचना करत असतात. हा तर आंधळा होता हो, आणि हा भिक्षुकरी होता, सॉरी भिकारी होता. भिक्षुक आणि भिकारी याच्यामध्ये फरक आहे, तरी वेगळा सांगतो तुम्हाला. भिक्षुक वेगळे असतात आणि भिकारी वेगळे असतात. सॉरी, हा भिकारी होता आणि तो तर मागणारच ना. जिथे सधन लोक देवाला सांगतात माझ्यावर दया कर, मग पाप्यावर दया कर, मग पाप्यावर दया कर, उघड पडून बोलत असतात. हा तर बिचारा भिकारीच होता. अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. आणि काय, शिष्य त्याला शांत करत होते. ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते, त्याला अजिबात नगण्य समजत होते की कशाला भिकारी ओरडत होता. परंतु तो त्यांच्या शांततेच्या आव्हानाला भीक घालत नव्हता. तो भिकारी लोकसमुदायाच्या शिष्यांच्या शांततेच्या आव्हानाला भीक घालत नव्हता. तरी तो जोरात ओरडून बोलत होता, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. कारण की त्याला ठाऊक होतं की दाविदाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या वाटेने जात आहे आणि हीच संधी आहे. आजूबाजूला आवाज येत होता आणि लोक ती आरोळी ऐकून डिस्टर्ब होत होते. कधी कधी काय होतं माहितीये का, आपण देखील ना कधी एका कार्यक्रमासमोर एखादा व्यक्ती बोलतो ना, आपण डिस्टर्ब होतो, मागे वळून पाहतो. का बरं? स्वाभाविक आहे ते, कारण की आपलं लक्ष, आपलं सर्व कॉन्सन्ट्रेशन त्या वक्त्याकडे असतं. तो काय बोलत आहे, मध्येच कोणी काही बोललं तर आपण डिस्टर्ब होतो. आणि ह्या ठिकाणी लोकसमुदायाचं पूर्ण लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे होतं की आता पुढे जाऊन येशू काय करत आहे, कोणता चमत्कार करत आहे, काय संदेश देत आहे, कोणत्या वचनावर बोलत आहे. हे लोकसमुदायाच्या मागे चालत जाऊन त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून चालले होते. आणि त्याच वेळेला हा आंधळा व्यक्ती जोरात ओरडून बोलत होता, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. ऑब्वियस डिस्ट्रॅक्ट होत असतील ते जनसमुदाय, म्हणून त्याला गप्प करण्यासाठी सांगत होते. इव्हन शिष्यही बोलत होते, शांत बस, गप्प राहा. ते दटावत होते असं लिहिलेलं आहे, बोलत पण नव्हते, सांगत नव्हते, दटावत होते. स्पष्ट सांगत होते, दटावत होते म्हणजे दम भरत होते, शांत बस. परंतु त्याने त्यांच्या आव्हानाला भीक घातली नाही. तो अजून ओरडत होता. तो दयेची याचना कोणाकडे करीत आहे हे त्याला पूर्णपणे ठाऊक होतं की आज माझ्याजवळ कोण जात आहे आणि मी यांच्याकडे दयेची याचना करणं फार गरजेचं आहे. पहा, तो अंध होता, भिकारी होता, पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं त्यावेळेला, इथेच थांबला. ऑन द स्पॉट प्रभू येशू ख्रिस्त थांबला. पहा, परमेश्वर आहे ना, रंगरूप पाहत नाही. परमेश्वर तुमची परिस्थिती पाहत नाही. तुम्ही किती सुंदर आहात, किती देखणे आहात, किती हँडसम आहात ते पाहत नाही. तुमचे कपडे पाहत नाही. परमेश्वर तुमच्या अंतःकरणातून आलेले आरोग्य ऐकत असतो. आणि हाच प्रत्यय आपण या ठिकाणी पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जागीच थांबला. लोक दटावत होते, त्याला शांत करत होते, समुदाय चालला होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष त्या व्यक्तीच्या आरोळीकडे गेलं. कोण मनापासून मला आरोळी मारत आहे, कोण अंतःकरणापासून मला पुकारा करीत आहे, कोण माझा धावा करीत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती झालं आणि तो तिथेच थांबला. ते वाचू शकता की त्या ठिकाणी तो तिथेच थांबला. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले याच्या आधी की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल,
आणि ते वचन येशू ख्रिस्ताला आठवलं असेल की मी लोकांना सांगितलं मागा म्हणजे मिळेल, आज मागत आहे माझ्याकडे की अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, हा काहीतरी मागत आहे आणि मी माझ्या वचनापासून पराभूत होऊ शकत नाही. मी वचन दिलं आहे लोकांना की मागा म्हणजे मिळेल आणि आज व्यक्ती माझ्याकडे मागत आहे, मी कसा पुढे निघून जाऊ. म्हणून तो आपल्या वचनाशी परमेश्वर नेहमी एकनिष्ठ असतो, बांधील असतो. तो कधी आपल्या वचनाला तोडत नाही आणि तो थांबला कारण काहीतरी कोणीतरी मागत होतं आणि मागणाऱ्याला प्रतिसाद देणं हे परमेश्वराने सांगितलेलं की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि मागण्यासाठी तो जागीच थांबला. मागणाऱ्याला माहिती होतं आपण कोणाकडे मागत आहोत आणि देणाऱ्याला माहिती होतं आपण कोणाला देत आहोत. मागणाऱ्याला माहिती होता दाविदाचा पुत्र आहे, सर्वसमर्थ आहे आणि देणाऱ्याला ठाऊक होतं की मी याच्या अंतःकरणातून आलेला आवाज आहे, त्याची आरोळी आहे, हा अंतःकरणापासून माझ्याकडे द्यायची याचना करीत आहे, हे देणाऱ्याला ठाऊक होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जागीच थांबला. पहा, आपण देखील ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करतो त्यावेळेला आपण देखील अशी आरोळी मारावी. हे खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे की केव्हा परमेश्वर आपल्याकरता थांबतो. किती लोकसमुदाय होता पण प्रभू येशू ख्रिस्त थांबला कारण की तो व्यक्ती अंतःकरणापासून आरोळी मारत होता. लोक त्याला दटावत होते, त्याला बोलत होते बाबा शांत राहा, परंतु प्रभू येशू ख्रिस्त जागीच थांबला. आपण देखील किती लोकांचा आपल्याला विरोध असू द्या, काही अडचणी असू द्या, काही समस्या असू द्या, आपण देखील आपल्या अंतःकरणापासून आरोळी करायला पाहिजे. अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. तेव्हा येशू ख्रिस्त आपल्याकरता थांबेल, आपली प्रार्थना नक्की ऐकेल. हे त्यांनी ह्या दाखल्या उदाहरणावरून दिलेलं आहे आणि हे सत्य आहे. बायबल काही गप्पा नाही, थोतांड नाही, ही सत्य घटना आहे. आणि ह्याची उपरीती आपण प्रचिती घेऊ शकतो की जेव्हा आपण अंतःकरणापासून प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागतो प्रार्थना दिल्यापासून राहणार नाही. आणि जो वचन आहे तो पुन्हा आपल्या वचनाशी बांधील आहे. तुम्ही मागा म्हणजे मिळेल म्हणून तो थांबला ना. तो मागत होता म्हणून हा थांबला कारण त्यांनी वचन दिलेलं आहे मागा म्हणजे मिळेल आणि त्या वचनाची पूर्तता करण्याकरता प्रभू येशू त्या ठिकाणी जागीच थांबला. आणि आपण देखील प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वचनाच्या द्वारे साकडं घालू शकतो. ही परमेश्वरा तू माझी याचना आहे, ही परमेश्वरा माझी प्रार्थना आहे, की तू दिलेलं मला वचन आहे मागा म्हणजे मिळेल. त्या वचनाचा आधार घेऊन त्याचा विश्वास ठेवून मी तुझ्याकडे प्रार्थना. ह्या बडतिमेने तेच केलं. त्यांनी त्या वचनाचा आधार घेतला असेल कारण त्यांनी याच्या आधी चमत्कार ऐकले होते. त्यांनी लोकांकडून ऐकलं असेल, आंधळ्याला बरं केलं, बुजुर्गांना चांगलं केलं, रक्तसंस्थेला आरोग्य दिलं आणि अनेक चमत्कार त्यांनी ऐकले असतील. आणि त्याला हे पण माहिती असेल की दाविदाचा पुत्र हा राजघराण्यातला आहे, कोणाच्या गोत्रातला आहे, कोणाच्या कुळातला आहे, हे त्याला माहिती होतं. म्हणूनच तो बोलला अहो दाविदाचे पुत्र. आपल्याला पण सर्व काही ठाऊक आहे प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. तो इमॅन्युएल आहे, तो आम्हा सोबत आहे, तो तारणार आहे. आपल्याला देखील माहिती आहे आणि ज्याप्रमाणे त्या बडतर्फेने आवाज केला, आरोळी केली, आपण आपल्या अंतःकरणापासून जेव्हा आरोळी करू ना, पुकारा करू, नक्कीच परमेश्वर आपल्या प्रार्थनेला उत्तर देणार म्हणजे देणार. कारण तो आपल्या वचनाशी एकनिष्ठ आहे. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. पुढे आपण असं पाहतो की येशू ख्रिस्त स्वतः गेला नाही. चला बाजूला बाजूला आम्हाला जाऊ द्यायचा आवाज येतो असं काही त्यांनी केलं नाही. त्याने काय केलं, त्याने आपल्या शिष्यांना पाठवून त्याला बोलावून घेतलं. बघा हे फार चांगलं आहे. एक एक ओळ आपण जेव्हा वाचतो आपण विचार करावा. स्वतः जाऊ शकत होता येशू ख्रिस्त, लोकसमुदायाच्या सोबत होता, यरूशलेमकडे चालला होता, त्याला काही थकवा आलेला नव्हता, त्याला असं वाटलं नाही आता कशाला बोलतो हा माणूस, थोड्या उद्याची आपण अपॉइंटमेंट घेऊया, उद्या बाबा भेटायला, असं काही तो बोलला नाही. तो जागीच थांबला. थांबल्यानंतर त्यांनी इमर्जन्सी दाखवली प्रभू येशू ख्रिस्ताने, परंतु तो स्वतः गेला नाही. लक्ष द्या, तो स्वतः गेला नाही. त्यांनी काय केलं, शिष्यांना पाठवलं. शिष्यांना पाठवलं. काय सांगितलं, त्याला घेऊन या. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मिनिस्ट्रीमध्ये इतरांना सामावून घेतलं. वन मॅन शो त्याने कधी केला नाही. त्यांनी मिनिस्ट्रीमध्ये इतरांना सामावून घेऊन आपली सेवा कार्य पूर्ण केलं. तो सेवा कार्य करीत होता आणि त्याची मिनिस्ट्री होती आणि त्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांना इतरांना सामावून घ्यायचं होतं. म्हणून त्याने शिष्यांना सांगितलं त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि शिष्याने काय केलं, ऊठ तुला बोलवत आहे आणि बडतर्फेने उठला. या ठिकाणी आपण विचार करूया, शिष्यांना पाठवलं त्यांनी. म्हणजे आज देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कोणातरी मार्फत सांगत आहे. बघा
आपल्याकडे पाळक आहेत, आपल्याकडे सुवार्तिक आहेत, इव्हँजलिस्ट आहेत, आपल्याकडे लीडर आहेत, आपल्याकडे बायबल मन आहेत, आपल्याकडे संडे स्कूल टीचर आहेत, आपल्याकडे तरुण संघ आहे, आपल्याकडे महिला मंडळ आहे, सर्व काही आहे. आज परमेश्वर त्यांच्या मार्फत आपल्याला बोलवत आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये त्या शिष्यांना सामान घेतलं, त्यांच्यावरती काम त्यांनी सोपवलं, त्यांना तुम्ही घेऊन या. आज तुमच्या आणि माझ्यावर एक काम परमेश्वराने सोपवलेलं आहे. हे एक उदाहरण आहे की तुम्ही लोकांना घेऊन या माझ्याकडे. लोक आरोळे मारत आहेत, आकाश करत आहेत, दयेची याचना करत आहेत. तुमचं आणि माझं काम आहे त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन जाणं. कारण की त्यांनी सांगितलेले मागा म्हणजे मिळेल, ते मागत आहेत आणि देणारा तो आहे. आपण म्हणला दुवा आहोत. आता मी जेवढं सांगितलं, पाळक आहे, सुवार्तिक आहे, लीडर आहेत, चपाशाच्या टीचर आहेत, महिला मंडळ आहेत, अनेक जण आहेत जे देवाची सेवा करतात. काय सेवा करत आहेत? चमत्काराची सेवा करत आहेत? नाही, ती सेवा नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना त्याच्याकडे पाठवलं. कशाला? आपल्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांना सामावून घेतलं. कशाला? की त्यांच्याद्वारे लोकांना तारणारा जगाचा कळू द्या. आज तुम्हाला आणि मला अनेकांना तारणारा मिळालेला आहे. आपल्याला माहिती आहे आपला तारणारा कोण आहे. आपलं, तुमचं आणि माझं काम आहे लोकांना त्याच्याकडे घेऊन येणं. जे वंचित आहेत, शोषित आहेत, जे दुःखित आहेत, दलित आहेत, पीडित आहेत, सर्वांना आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन यायचं आहे. ह्या उदाहरणाद्वारे तेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही घेऊन या. तो जाण्यास असमर्थ आहे, असक्षम आहे, कमकुवत आहे असं अजिबात नाही. परंतु ती जबाबदारी, ती मिनिस्ट्री आपल्याला दिलेली आहे, ती आपण पूर्ण करायला पाहिजे. ही प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही जाऊन आणा त्याला. हे आत्मपरिचय आणि आत्मचिंतनाचा विषय आहे. तुम्ही ज्याला वाचताना लक्षपूर्वक वाचा, तो शिष्यांनाच का सांगत. काही ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः गेला. आपण बघितलं की एका आंधळ्याला तो गावाच्या बाहेर घेऊन गेला आणि थुकला आणि त्याला बरं केलं. पण ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने आपली मिनिस्ट्री पूर्ण करत आहे. आपली मिनिस्ट्री दाखवत आहे की कशी माझी मिनिस्ट्री आहे. तुम्ही जे फक्त लोक माझ्या मागे येता, तुम्ही येऊ नका, चमत्कार नमस्कार करू नका, तुम्ही फक्त आपल्या स्वार्थाकरता येऊ नका, मिराकल घेण्यासाठी येऊ नका. तर तुमचं काम आहे, जे वंचित आहेत, जे माझी याचना करत आहेत, त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांना माझ्याकडे घेऊन येणं. तेव्हा मी माझं काम त्यांना दाखवेल, माझं देवत्व त्यांना दाखवेल, माझा आशीर्वाद त्यांना मिळेल. मी परमेश्वर आहे त्यांना समजेल. केव्हा? जेव्हा तुम्हाला आणि मला दिलेली जबाबदारी आपण पूर्णपणे पाळू, तेव्हा जगाला, लोकांना परमेश्वर कोण आहे समजेल. ती जबाबदारी आपल्याला पाळण्याची आज आपली पूर्णपणे जबाबदारी आहे, ही वेळ आहे असं मी म्हणेन. प्रभू येशू ख्रिस्त कधीच कोणाचा तिरस्कार करत नाही. हा विधर्मी आहे, हा कोणत्या प्रांतातला आहे, कोणत्या विषयातला आहे, कोणत्या भाषेचा आहे, हल्ली भाषेवर फाट चाललेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त असा भेदभाव करीत नाही. तो फक्त म्हणतो की तुम्ही त्यांना माझ्याकडे घेऊन या. मग मी फक्त कोणत्या भाषेत प्रार्थना करत आहेत, मातृभाषेत आहेत, मराठी, इंग्लिश, कानडी काय असेल ते याचना करीत आहेत, मी ऐकतो, तुम्ही फक्त घेऊन या माझ्याकडे. आणि त्या शिष्यांनी काय केलं? ते गेले प्रामाणिकपणे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्याकडे घेऊन आले. त्या बर्तमेला त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन आले. किती प्रामाणिकपणा होता. ते बोलले असते, हा वाटेच्या बाजूलाच आहे साहेब, जरा चला 2 मिनिटं तुम्ही चला. परंतु आज्ञापालन हे आपण पाहतो की जे सांगितलं आपल्या गुरुने ते करत होते. बोलले असते, काय तू लांब जायचं आहे, चला बाजूला यायचं. त्या लाजर 3 दिवसांनी मेला. त्याच्यानंतर 3 दिवसांनी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः गेला आणि त्या रस्त्याच्याकडे जाऊ शकला नसता, तो जाऊ शकला असता. परंतु त्याच्या मिनिस्ट्रीचं काम दाखवता, माझी मिनिस्ट्री कशी आहे. आणि त्या लोकांनी देखील त्याची आज्ञा पाळली. त्यांनी सांगितलं त्याला आणा आणि ते गेले आणि त्यांनी आणलं. माझ्याकडे घेऊन या, एवढंच तो बोलला. त्यांना ठाऊक होतं की ह्या व्यक्तीला सार्वकालिक जीवनाची गरज आहे, या व्यक्तीला चमत्काराची गरज आहे, या व्यक्तीला आरोग्याची गरज आहे, या व्यक्तीला त्याच्या दुर्दर्शीतून वर येण्याची गरज आहे, या व्यक्तीला त्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची गरज आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव पर्याय आहे, मार्ग आहे, हे त्या शिष्यांनी जाणलं. आणि ते बघून, ते जाणून शिष्य तात्काळ त्या व्यक्तीकडे गेले, त्या अंध भिकाऱ्याकडे गेले. बघा, आपल्याला देखील माहिती आहे की परमेश्वर काय करत आहे, काय करू शकतो. तो जीवनाचा अनुभव तुम्ही आणि मी घेतलेला आहे, घेत आहोत.
आणि आज ती जबाबदारी आपल्यावर आहे की आपला जो अनुभव आहे तो इतरांना सांगावा आणि इतरांना ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी, समस्येतून बाहेर काढण्याकरता आपण त्यांना ख्रिस्ताकडे घेऊन यावं. ख्रिस्ताने त्याकरताच तुम्हाला आणि मला बसवून आणलेलं आहे. फक्त बेंचवर बसण्याकरता, दरवेळी हजेरी लावण्याकरता आपण आलेलो नाहीये, तर त्याचं काम, त्याची मिनिस्ट्री पूर्ण करण्याकरता आपण इथे बसलेलो आहोत, लक्षात घेतलं पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही मोठमोठ्या पदावर असेल अहो, मी तर एक व्यक्ती बघितली, बँकेमध्ये एक महिला होती की अगदी कनिष्ठ दर्जाची होती, बिचारी साफसफाई करणारी होती, परंतु ती त्या बँकेतल्या लोकांना देखील प्रवेश ख्रिस्ताबद्दल थोड्या छोट्या गोष्टी सांगत होती. मी एकदा बँकेत बसून त्यावेळेला बघितलं की बाई पुस्तक सांगत होती, कशाला काही चिंता करता तुम्ही. बँक कर्मचारी अकाउंटंट तिला सांगत होती की आज माझं मूल आजारी, मी येणार नव्हते, मला उशीर झाला. कशाला ताई तुम्ही काळजी करता, भरोसा ठेवा तुम्ही. प्रभू येशू ख्रिस्ताने एवढे चमत्कार केले, तुम्ही त्यांना आणि प्रार्थना करा, मी तुमच्या मुलाकरता प्रार्थना करतो. हळूहळू ती बाई सुरुवात सांगत होती, ती आपली साक्ष सांगत होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताची मिनिस्ट्री करत होती. त्या मिनिस्ट्रीचं काम तिला माहिती होतं की जबाबदारी माझ्यावर आहे. त्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना, लोकांना ख्रिस्त माहिती नाही, तो मला सांगितला पाहिजे. मी जरी कनिष्ठ दर्जाचं काम करत आहे पण मला ख्रिस्त मिळालेला आहे, तुम्ही इतरांना सांगितलं पाहिजे. कारण इतरांच्या घरात देखील समस्या आहेत, जीवनात समस्या आहेत, सर्व ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या ठिकाणी एकच सोल्युशन आहे, ख्रिस्त. त्या ख्रिस्ताचं नाव ती त्यांना सांगत होती. बाई तुमच्या मुलाकरता मॅडम मी संध्याकाळी प्रार्थना करते. किती मोठी साक्षी. आपण कधी करतो का आपल्या घरातल्या कामाच्या मुलाच्या घरी जाऊन प्रार्थना करतो का? थोडंसं आत्मपरीक्षण. 2 दिवस आले तर आपलं अगदी नाही होतं, पण हे आपण करत नाही. तिच्या घरात तिचा नवरा आजारी, मुलं आजारी, तर आपण कधी तिच्या घरी जाऊन प्रार्थना करतो का की थांब बाई काळजी करू नको, तुझं काम झालं संध्याकाळी तुझ्या घरी येऊन प्रार्थना करतो, तुझ्या मुलाला आरोग्य मिळेल. कारण माझा विश्वास आहे माझ्या मुलाला आरोग्य मिळालेलं आहे प्रार्थनेने, तुझ्या मुलाला नक्कीच मिळेल, कारण त्या विश्वासाने मी प्रार्थना करतो, तुम्ही प्रार्थना कर. असं आपण केव्हा तरी करतो का? आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. ही मिनिस्ट्री आहे, आपल्या मिनिस्ट्रीचं काम दिलेलं आहे, ते काम पूर्ण करायचं आहे. आणि त्याकरता मोठमोठ्या हुद्द्यांची, मोठमोठ्या पोझिशनची, मोठमोठ्या डिग्र्यांची, मोठमोठ्या याची गरज नाही तुम्हाला. रोज दिनचर्येतून आपण ती मिनिस्ट्री, ती सेवा करायची, आपल्या जबाबदारी सोपवलेली ती पूर्ण करू शकतो. येशूचे शिष्य काही ग्रॅज्युएट नव्हती, थिओलॉजिकल कॉलेज जाऊन आलेले नव्हते, त्यांच्याकडे मास्टर डिग्री नव्हती, काहीच नव्हतं, कोणी मासेमारी करणार नव्हतं, म्हणजे अगदी सामान्य लोक होते. पण त्यांनी ती मिनिस्ट्री स्वीकारली आणि ती मिनिस्ट्री त्यांनी पूर्ण केली. संत थोमा भारतात आला तेव्हा आपल्याला ख्रिस्त कळला, त्याची मिनिस्ट्री त्यांनी पूर्ण केली. त्यांनी स्वतःचा रक्त सांडलं तेव्हा आज आपण इथे उभे आहोत. त्याची मिनिस्ट्री आहे. आज आपल्याला देखील मिनिस्ट्री दिलेली आहे. त्या शिष्यांनी त्याची मिनिस्ट्री पूर्ण केली. त्या अन्न भिकाऱ्याला आणलं, लगेच ते गेले. ते बोलले नाही आपण आधी ओलांडण करून या साहेब, हा रोजचाच बसलेला आहे, काय ऐकता तुम्ही, रोज मरे त्याला कोण रडेल, तुम्ही या आपण जाऊन येऊ, असं ते बोलले नाही. लगेच ते गेले आणि त्याला घेऊन आले. आपल्याला देखील तात्काळ काम करायचं आहे. उद्या करू, परवा करू, माझ्या आता कधी का माझं जीवन संपलंय का, आयुष्य संपलंय का, म्हातारपणात तो रिटायर्ड झालेला पुष्कळ वेळ असतो, काय बाळसं तुम्ही बोलताय, तुम्हाला काही काम धंदा नाही, तुम्ही काही पण सांगता. लोक कधी कधी मला बोलतात स्वतः काय उद्योग नाही, कुटुंब नाही, काय नाही, हेच उद्योग करतात. आम्हाला आहे ना कुटुंब आहे, उद्योग धंदा आहे, सर्व आहे. बघा, देवाची सेवा करण्याकरता कुटुंबात राहून उद्योग व्यवसाय करून देखील देवाची सेवा करू शकतो आपण, केलीच पाहिजे. संत पाऊल काय करत होता? संत पाऊल काम करून देवाची सेवा करत होता. तो हे बोलला नाही मला फुल टाइम मिळू द्या, फ्री टाइम तेव्हा मी निघतो आता बायबल हातामध्ये, अशी त्यांनी निश्चित केली नाही. त्यांनी फुल टाइम सेवा आपली उपजीविका स्वतः करून करत होता. आपल्याला देखील आपलं रोजचं काम व्यवसाय सोडून काही करायचं नाही, आपल्या मुलं बाळांचा त्याग करून निघायचं नाही वनवासाला. आपल्याला ते करता करता मिनिस्ट्री पूर्ण करायची आहे, कारण ते आपल्याला सोपवलेली जबाबदारी आहे. शिष्यांना देखील आई वडील होते, काहींची लग्नही झालेली होते. पेत्राची सासू आपण वाचतो म्हणजे त्याला लग्न झालं होतं म्हणून सासू होती ना त्याला, पण ते करताना देखील तो मिनिस्ट्री करत होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. शिष्य देखील आपला प्रपंच कुटुंब सर्व पाहून मिनिस्ट्री करत होते. आपल्याला देखील आपला कुटुंब प्रपंच पाहून प्रभू येशू ख्रिस्ताची मिनिस्ट्री करायची गरज आहे. पुढे आपण असं वाचतो की तो आरोळी मारत होता, येशू ख्रिस्ताने ऐकली, तो जागीच थांबला, ख्रिस्ताला शिष्यांना पाठवलं, शिष्य त्याच्याकडे गेले, शिष्य त्याला घेऊन आले. परंतु पुढे आपण पाहतो की ते घेऊन त्यांनी काय केलं, तो
भिक्षा मागणारा भिकारी उडी मारून उठला आणि त्याने त्याची वस्त्र तिथेच सोडली. त्याची भिकार वस्त्र त्याने तिथेच सोडली आणि तो उडी मारून तात्काळ निघाला. पहा, आपल्याला कधी कधी कॉलिंग असतं, परंतु आपण त्या कॉलिंगचा विचार करत नाही, आपण त्याच्यावर मनन करत नाही. आला ना फोन, शांत बसा, काही गरज नाही उतावळेपणा करायची, शांत बसा. सांगितलं नाही यायला, उद्या जाऊ. या ठिकाणी त्या भिकाऱ्याला फक्त शिष्याने सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताकडे ये म्हणून. तो तात्काळ त्याने उडी मारून त्याने आपले वस्त्र तिथेच काढ सोडली. ती त्याची भिकार वस्त्र होती, तो लहानपणापासून घालत होता, त्याने तिथेच सोडली आणि तो लगेच निघाला. आपल्याला देखील ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्याची गरज आहे त्यावेळेला आपण तात्काळ निघायला पाहिजे. उद्याची वाट नाही पाहायची. उद्या मला वेळ मिळेल, थांबा, माझे मुलं मोठे उद्याचे लग्न उद्या, पण मला फ्री टाइम उद्या, मग मी निघतो. उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे? ते विमान पडलं किती 216 ते 219 लोक तात्काळ गेले, सांगता येत नाही. 32 वर्षाचे लोक झोपेते निघून जातात. माझ्या बरोबरचे किती मी ऐकतो की ते निघून गेले. काही त्यांना आजार नव्हता, काही प्रॉब्लेम नव्हता, सधन होते, पण रात्री झोपले सकाळी उठलेच नाही. सांगता येत नाही आपल्याला कधी बोलू नाही. म्हणून आजचा दिवस आपला आहे. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सादाला प्रतिसाद द्यायला हवा. तात्काळ, जसा तो भिकारी तात्काळ उठला आणि आपली काय उठला नाही, काय फक्त लगेच निघाला नाही, त्याने आपली वस्त्र तिथेच काढली. म्हणजे त्याने काय केलं, ते त्याचे भिकार वस्त्र असेल, त्याला दुर्गंध येत असेल किंवा त्याने दिवसापासून आंघोळ केली नसेल, कपडे धुतले नसतील, त्याला माहिती आहे आता मी कोणाकडे चाललेलो आहे, ख्रिस्ताकडे चाललेलो आहे, त्यांनी मला बोलवलेलं आहे. आपण हे भांडे कपडे घालून जायची काही गरज नाही, ते वस्त्र तिथेच सोडली. आपण देखील ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्याला आपण देखील शुद्ध मनाने, शुद्ध अंतकरणाने, पवित्र होऊन जायला हवं. आपल्या अंतकरणाचे जे विचार आहेत पापिष्ट, ते आपण सोडून जायला हवं, पश्चाताप करायला हवा. हे उदाहरण आहे की ख्रिस्ताकडे जाताना कसं आलं पाहिजे. आहे ते भिकार वस्त्र तिथेच सोडून द्या आणि तुम्ही ख्रिस्ताकडे निर्मळ होऊन या, पवित्र व्हा. पवित्र करणारा तो आहे. तुम्ही आहे तसेच या, पण आपली जी वाईट हे आहे, गुण आहे, ते तुम्ही सोडून या. बघा, मनुष्यांना बरं आणि वाईट लहानपासून कळत असतं. चोरी करणं वाईट आहे, खोटं बोलणं वाईट आहे, विनाकारण कोणाच्या खोड्या काढणं वाईट आहे, कोणाला त्रास देणं वाईट आहे, कोणाला जुलूम करणं वाईट आहे, हे सगळं माणसाला समजत असतं. पण कधी कधी काय होतं, देह स्वभाव असं बोलत आदमापासून काय हो, आमच्याकडे हा गुण आहे, रक्तामध्येच आहे, की आपली चूक कबूल करायचीच नाही, नेहमी दुसरं ढकलून द्यायची. आदमापासून माझ्या रक्तात आहे, सगळं समजत असतं की फॉल्टी कोण आहे, पण तसं आपण स्वीकारत नाही. आपण काय करतो, मी नाही त्यातला, त्याने मला सांगितलं, तो करतो, आणि दुसऱ्याकडे मी केलं तर काय बिघडतं. बघा, प्रत्येकाचं आयुष्य कसं जगावं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु ते जगत असताना आपण ज्या विश्वासाचे पायी आहोत, तो विश्वास आपल्याला काय सांगतो हे बघून आपण आपले कृत्य करावे. तुमचा उजेड लोकांपुढे असा पडो की तुमची कृत्य बघून त्यांनी स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपला हा उजेड आहे का हे आपण पाहावं, आत्मपरीक्षण करावं. हा उजेड आपण दाखवणार आहोत का. ते शिष्य स्वतः गेले, त्या माणसाला घेऊन आले, ते शिष्य स्वतः शुद्ध होते, पवित्र होते, म्हणून बर्थलमॅनने त्याचं ऐकलं. आज आपण देखील ऐकण्याकरता, आपलं ऐकण्याकरता आपण देखील तेवढं शुद्ध पवित्र करण्याचा प्रयत्न करावा. म्हणत नाही शुद्ध व्हावं, प्रयत्न करावा, तर लोक आपलं ऐकतील. नाही तर दिव्याखाली अंधार असतो कधीकधी, तसं नसावं. त्या शिष्यांच्या एका हाकेला बर्थलमॅनने प्रतिसाद दिला, कारण त्यांचं आचरण, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे बर्थलमॅनने ऐकलं. तो पाहू शकत नव्हता. पुन्हा एकदा बोलतो, बघा, माणसाच्या भाषेच्या उच्चारावर आहे ना त्याची पात्रता समजत असते. जुने लोक बिगड्या बघत नव्हते, पण त्या माणसाच्या भाषेवरून तो कोणत्या संस्कारात वाढला आहे, कोणत्या कुळातला आहे, बरोबर ओळखत होते. तसंच ह्या बर्थलमॅनने ऐकलं की शिष्य मला बोलवत आहे. त्यांनी ओळखलं, शिष्याने आपली आयडेंटिटी दिली नाही, हा चल मी पेत्र अमुक गावचा येशूचा शिष्य 21 वर्षापासून आहे, चल कम ऑन विथ मी, फॉलो मी, तो येशूने बोलवलाय, असं तो बोलले नाही.
येशू तुला बोलतोय. आणि तो आवाज त्याने फक्त ऐकला. आवाजावरून माणसाची शुद्धता, पवित्रता आणि त्याची ॲबिलिटी समजते. आणि हे बर्थमेन भाऊ शिष्य मला बोलवत आहेत. आज आपण जेव्हा दुसऱ्यांकडे जाऊन ख्रिस्त सांगतो त्यावेळेला आपली ॲबिलिटी लोक बघत असतात, आपली काय पात्रता आहे ते पाहत असतात, त्याप्रमाणे लोक ख्रिस्ताकडे येतात. म्हणून महात्मा गांधींनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, ख्रिस्ती धर्म चांगला आहे, आचरण करणारे चांगले नाही. हा विश्वमान्य आहे. धर्म खूप चांगला आहे. छोट्या छोट्या उदाहरणावरून दाखवलेले येशू ख्रिस्ताने दया करण्यावर दया करण्यात येईल, धन्यवाद आहे. आणि या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचं आचरण म्हणजे अगदी त्या ह्याला हंताळपासून टाकलेला आहे वचनाला. म्हणून आज आपण, मला बोलण्यास संकोच होत नाही की आपण 3% आचरत आहोत, 2-2.5% पुढे गेलोच नाही. कारण ती शोकांतिका बर्थमेनने त्या आवाजावरून त्याने फॉलो केलं. आपल्या आवाजावरून किती लोक फॉलो करतील विचार करा. त्या आंधळ्याने फक्त जिच्याचा आवाज ऐकला, चल येशू तुला बोललेला आहे. आपण आपल्या आवाजाला प्रतिसाद देतो, तेवढंच लोक प्रतिसाद देणार नाही. तो अंध होता, अशिक्षित होता, बिचारा गरीब गात्र होता, दयनीय अवस्थेत होता, अगदी तो शोषित होता, परंतु त्याने त्या आवाजाला प्रतिसाद दिला. त्याला माहिती होतं की कोण बोलणार आहे मला. आज आपल्याकडे सुरुवात पाळक इव्हेंट सर्व काही आहे, आपण त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण इतरांना बोलला तर आपली पात्रता आपण त्याप्रमाणे करावी की लोक आपल्याला प्रतिसाद देतील, हे महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त कुमारी मरियमच्या पोटी जन्माला, परंतु त्याचं काम खूप छान होतं म्हणून लोक त्याच्या मागे होते. त्याचा बॅकग्राऊंड बघायला गेले नव्हते, तुला बापच नाही असं कोणी बोललं नाही. कधी येशू ख्रिस्ताला कुमारीच्या पोटी होता, पण तुम्ही जे काम करता ना तेच बोलत असतं. आमच्या ऑफिसमध्ये आमच्या एक मॅडमनी बोलतात, शरद जी व्यक्ति का काम बोलता है, आपकी खानदान से कितनी पैसा है, कितना बैंक बैलेंस है, कितनी डिग्रियां है, कितना टैलेंट, ये नहीं आपका काम बोलता है शरद जी. खरं आहे, सतत काम बोलत होतं, त्याचा बॅकग्राऊंड बोलत नव्हता. तो असं लेबल लावून फिरत होता, मी दहाव्याच्या घराण्यातला आहे. किंवा लोकांची टीका पण कधी केली नाही, तू कुमारीच्या पोटचा आहे, कुमारीच्या पोटचा आहे, तुला वडीलच नाही, तुला वडीलच नाही, असं कोणी टीका केली नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी कमी जास्त असतं, परंतु त्याचं कमी जास्त न बघता लोकांनी त्याचे गुण बघितले, त्याचे चमत्कार बघितले, परमेश्वराची उपस्थिती त्यामध्ये बघितली, सार्वकालिक जीवन त्याच्यामध्ये आहे पाहिलं. आणि तो सार्वकालिक जीवनाचा स्रोत आहे लोकांनी ओळखला. म्हणून जनसमुदाय त्याच्या मागे होता. आणि आज आपण आहे, आज आपण त्याच्या मागे आहोत, त्याला ओळखतो. त्याचा बॅकग्राऊंड घेऊन त्याच्या मागे नाही, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपलं काम चांगलं असेल तर लोक आपलं ऐकतील, हेच मी सांगितले. पुढे आपण पाहतो त्याने ते भिकार वस्त्र काढले. आपण देखील येशू ख्रिस्ताकडे येताना येतो त्याला आपण देखील आपल्या सर्व पापांची क्षमा मागितली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, तरच आपण उडी मारून त्या ख्रिस्ताकडे जाऊ. लोकांनीही सांगायचं आपल्याला, इतरांना ज्यांना ख्रिस्त माहिती नाही, जे याचना करीत आहेत, मग पापावर दया करा, त्यांना हेच सांगायचं, तुमची वस्त्र तुम्ही तिथेच सोडा आणि मग ख्रिस्ताकडे या. बघा, एक एक ओळीमध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला आहे, फक्त ते विचार करण्याची गरज आहे. आणि तो प्रथम विश्वासाने गेला, त्याला दिसत नव्हतं, ते शिष्य त्याला धरून गेले. विश्वास फार महत्वाचा आहे, विश्वासाने स्थान प्राप्त होतो. आपण वाचतो इब्री लोकांपत्र 11 पहिलं वचन, विश्वास म्हणजे अपेक्षित गोष्टीवरील भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. येशू ख्रिस्त त्याला दिसत नव्हता, पण त्याला खात्री होती, हा मला बरं करणार, हा मला या माझ्या आयुष्यातून वर काढणार, हा मला नवसंजीवन देणारा व्यक्ती आहे, ही त्याला खात्री होती. हा भरोसा होता, विश्वास होता. म्हणूनच येशू ख्रिस्ताने त्या विश्वासाला तडा लावून दिला नाही. त्याचा आपण वाचतो पुढे की तो विश्वासाने येशू ख्रिस्ताकडे गेला आणि येशू ख्रिस्ताने काय विचारलं, मी तुझ्यासाठी काय करावं असं तुला वाटतं. त्याला माहिती होतं त्याला काय हवं काय नको, परंतु तो त्याच्याकडून वदवून घेत होता, तुला काय पाहिजे ते मला सांग. आज देखील आपल्या गरजा, आपल्या नीड्स, आपल्या डिझायर, आपल्या रिक्वायरमेंट काय आहेत हे पूर्णपणे परमेश्वराला ठाऊक आहे. परंतु तो फक्त सांगतो, तुझ्यासाठी मी काय करावं शरद बाळसे तुम्ही सांगा. आपण प्रार्थना करण्याची गरज आहे, आपण मागण्याची गरज आहे. हे दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, हे तो स्वतः बोलत होता तोंडाने.
ख्रिस्ताला सगळं माहिती होतं त्याला काय करायचं आहे. त्याच्या रक्तसाक्षीने फक्त कपड्याला स्पर्श केला, समजलं की कोणीतरी मला स्पर्श केलेला आहे एवढ्या गर्दीमध्ये. त्याला समजलं नसेल का त्या अंध व्यक्तीला काय पाहिजे, पण त्यांनी सांगितलं तुला काय पाहिजे, तुझ्यासाठी मी काय करू, मला तू सांग. शिष्याने एक काम पण छान केलं की त्याला बोलले धीर धर. धीर हा शब्द फार महत्वाचा असतो. प्रत्येक शब्द मी वाचा, शिष्य त्याला बोलले धीर धर, तुला प्रभू बोलावे नाही. आपण देखील ख्रिस्ताकडे प्रार्थना करताना धीराने प्रार्थना केली पाहिजे. हल्ली इन्स्टंटचा जमाना आहे, पटकन झाला पाहिजे, असं काही नसतं. धीर हा शब्द वापरलेला शास्त्रामध्ये. धीराने कृष्ण काही साध्य होतं आणि ते शिष्याने त्याला सांगितलं बाबा तू धीर धर, तू चल. आणि इथं प्रभू ख्रिस्त त्याला विचारतो तुझ्यासाठी मी काय करावं असं तुला वाटतं. स्क्रीन स्क्रोल करता का पुढचं वचन घ्या तुम्ही, कारण मी जे वाचत आहे बोलत आहे ते लोकांना वाचता येईल. बघा की त्याला विचारतं तुझ्यासाठी मी काय करावं. आज ख्रिस्त तुम्हाला मला विचारत आहे या मंडळीसाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे. मंडळीने प्रार्थनेत जाऊन सांगायला पाहिजे. आपल्याकडे साखळी प्रार्थना होते, उपवासाच्या प्रार्थना होतात, व्यक्तिगत प्रार्थना होतात, कौटुंबिक प्रार्थना होतात, सामूहिक प्रार्थनेमध्ये आपल्याला काय गरज आहे मंडळीची ते आपण सांगायला पाहिजे. तेव्हाच तर मिळेल ना. मागा म्हणजे मिळेल. तो सांग बोलत आहे मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आणि काय बोलला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. जे आपल्याला हवं ना ते आपण प्रामाणिकपणे मागा. मोठा असा वळसा करण्याची गरज नाही की हे केलं होतं तुझे उपकार मानतो, हे केलं आभार मानतो, फार फार तुझी दया झाली माझ्यावर, मोठा अवस्था घालायचा बोलायचं आता मला याची गरज. जे आहे ते शॉर्टकटमध्ये सांगायला पाहिजे. येशू ख्रिस्त काय बोलला, तुझ्यासाठी मी काय करावं त्यांनी सांगितलं मला दृष्टी द्या, बस फुल स्टॉप. मला परमेश्वराची गरज आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये एवढंच आपण मागितलं ना त्याला माहिती असतं द्यायचं आहे, पण आपण आपल्या मुखाने कबूल करायला पाहिजे, आपल्या मुखाने ते मागायला पाहिजे. पण स्वतः अंतकरणापासून ते कन्फेस करायला पाहिजे. आपण स्वतः दुःखी कष्ट होऊन गुढघ्यानं मागायला पाहिजे. जसा तो आंधळा भिकारी अंतकरणातून ओरडून का हे दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, जसं अंतकरणातून आपले आरोग्य आपण करायला पाहिजे. आणि तिसऱ्या वेळा आपली आरोग्य ऐकतो त्याला आपल्याला विचारतो तुमच्यासाठी मी काय करायला पाहिजे, किंवा आपलं उत्तर थोडक्यात पाहिजे आपल्याला काय गरज आहे, थोडक्यात हवं. जे पाहिजे ते मागे बोललं गेले देण्यासाठी तत्पर असतो. तो काय होतं फसवणारा देव नाही आहे किंवा तो टाळणारा पण नाही. पण आपण योग्य प्रकारे योग्य वेळी धीराने मागितलं पाहिजे. धीर हा शब्द महत्वाचा आहे. शिष्य बोलले धीर धर. धीर हा महत्वाचा आहे. धीराने मागितलं पाहिजे तर आपल्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. या ठिकाणी आपण समजून घेऊया. आपण ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताचं त्याच्याशी एन्काउंटर झालं कांद्यासोबत त्यावेळेला समोरासमोर होता, पण त्याला माहितीच नव्हतं की येशू ख्रिस्त किती उंचीचा आहे, गोरा आहे का काय आहे का काय, काहीच त्याला ठाऊक नव्हतं. पण त्याचा विश्वास किती दृढ होता. तो काय बोलला, मला दृष्टी प्राप्त व्हावी. विश्वासाने बोलला. तो बोललाच नाही की तुम्हाला बघितलंच नाही कसं काय बोलणार. आपण कधी काय करतो, तू देव आहेस ना तर तू माझ्यासाठी हे करून दाखव तर मी तुला बोल. काय केलं मी असं ऐकतो, मी उपासात मागतो, काय काय लोक बोलतात आणि उपास त्यासाठी करतो बाळासाहेब की मला हे प्राप्त व्हावं. मी बघतो माझ्या उपासाला फळ मिळतं का, म्हणजे पुढचा पण 40 दिवसाचा उपास पुढच्या वर्षी करेल. आणि मोठीच कंडिशन, तुम्ही देवाची परीक्षा वाचता, उपास करून मागतो, जर नाही मिळालं हे नाही असं होत नाही. त्या आंधळ्याने सांगितलं मला दृष्टी प्राप्त व्हावी आणि धीर धरला. आपण धीराने मागायला हवं आणि विश्वासाने मागायला हवं, तरच आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. अनेक गोष्टी आपल्याला समजतात, पण आज आपण जास्त विशेष करून 3 गोष्टी आपण प्रकाश टाकलेला आहे. ह्या छोट्याशा एका उदाहरणावरून 3 गोष्टी आपण पाहिल्या. एक म्हणजे भरतमय हा नम्र व्यक्ती होता. तो लाचार होता, गरीब होता, पण तो उद्धट नव्हता, तो नम्र होता. उन्माद नव्हता त्याला, तो नम्र होता. दुसरं गोष्ट, ज्यावेळेस त्याला कॉलिंग आलं तो तात्काळ उठला, लगेच उड्या मारत गेला. ते आपली भिकार तिथेच सोडली. हे आपण पाहिलं की लगेच जाणे फार महत्वाचं आहे, प्रतिसाद देणं फार महत्वाचं आहे. आणि आपलं जे आहे वाईट काम, जे काही अमान्य आहे आपल्याला माहिती आहे, आपण तेच सोडायला पाहिजे आणि आपण जायला पाहिजे. आपल्याला बोललं आहे आपल्याला पाहिजे, आपण जायला पाहिजे ना.
आपण ऑफिसरकडे जातो, आपल्या गरज ऑफिसरकडे जातो, आपण कोण त्यांना बोलत नाही आम्हाला हे पाहिजे तुम्ही आमच्या घरी या, असं नाही. आपण जायला पाहिजे. तो कुठला त्याची जागा त्याने सोडली आणि स्वतः गेला. आपल्याला देखील आपल्याला आपल्या त्या कवचातून बाहेर यायचं आहे. आपल्याला बाहेर प्रभू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी आपल्याला आपलं जे प्रेझेंट टेन्स आहे ते सोडलं पाहिजे. जे आपली अवस्था आहे तो अवस्था बाहेर यायला पाहिजे, तर आपल्याला काहीतरी प्राप्त होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, सगळं केल्यानंतर काय झालं, तो बरा झाला आणि तो येशूच्या मागे चालला. शेवटचं वाक्य आहे, येशूच्या मागे चालला. ज्या वेळेला आपल्याला आपली प्रार्थना केली जाते त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे, येशूच्या मागे चालायला पाहिजे. मला आता एक उदाहरण आठवलं. एका महिलेच्या बोलण्यावरून मला आठवलं. तिच्यावर मी नेहमीच येत होती, त्यांचं नाव घेत नाही, नेहमी यायची. आणि मग एक दिवस काय आम्हाला भेटल्या, किती दिवस यायचं पार्श्यातून तुला का असं का विचारलं, मागा म्हणजे मिळेल, विश्वासाने मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. मी प्रार्थना केली चर्चमध्ये येऊन, म्हणजे प्रार्थना घेऊन येईल, माझा मुलगा बरा झाला, मला जॉब मिळाला, माझ्या मुलीचं लग्न झालं, आता झालं ना पार्श्यात सगळं, आता आपण किती दिवस जायचं चर्चमध्ये. शांतपणे बाईकडे बघितलं, हसायला लागलं. कठीण आहे म्हणजे काय, दररोज तर वैध मला आपला काम बनत आहे असं त्या व्यक्तीचं हे होतं, ॲटिट्यूड होता की आता मी काय चर्चमध्ये वाढते, मला सगळं मिळालं ना. तुम्ही बोलले प्रार्थना करा, प्रार्थना सगळं मिळतं, मला मिळालं. प्रार्थना, विश्वासाने प्रार्थना केली, उपासाने प्रार्थना केली, रोज प्रार्थना केली, गुडघ्यावर प्रार्थना केली, सगळं मिळालं, आता कशाला येऊ मी. त्या महिलेचा मला असा प्रश्न होता. विचार करा, तुम्हाला आणि मला जर कोणी विचारलं असतं, तुम्हाला कोण विचारलं की मी आज 85 वर्ष चर्चा झाली आहे, तेवढ्या वर्ष चर्चा माझी पुढे पिढ्यानपिढ्या येत आहे, आता कशाला यायचं पुढे. आश्चर्य आहे ना. ह्याचं पण उत्तर आहे त्या दाखल्यामध्ये, या उदाहरणामध्ये. येशूच्या मागे चालला. सार्वकालिक जीवन कोणाकडे आहे, आरोग्य कोणाकडे आहे, येणारा भूत भविष्य वर्तमान कोणाकडे आहे, हे सगळं त्या वर्तन आंधळ्याला समजलं. आपण डोळस आहोत, आपल्याला समजायला काही वेळ लागणार नाही. त्याला समजलं, तो घरी गेला नाही, तो आपल्या फॅमिलीला भेटला नाही की मी किती चांगला झालो, उड्या मारत घरी गेला नाही, तो काय येशूच्या मागे चालला. आज आपल्याला देखील हेच करायची गरज आहे. जर आपली प्रार्थना परमेश्वर ऐकतो, आपण त्याच्या वचनात करतो, चालतो, आपल्याला जी मिनिस्ट्री दिली आहे की आपण करत आहोत, तर आपलं काम आहे त्याच्या मागे चालणं. त्याला सोडून जायचं नाही की आता झालं माझं काम, मला वेळ नाही, आता मी फार बिझी झालो, आता मला जॉबमध्ये सुट्टी मिळत नाही, काही कारण नाही. तो बापरे 10 मिनिटं पण चर्चा थांबायला तयार नसतात. कधी कधी आश्चर्य वाटतं. काही काही तरुण मुलं पण बघतो, बाळासाहेब आम्हाला कॉल सेंटरवर नाईट ड्युटी असताना येऊ शकत नाही चर्चला. आश्चर्य. जर कॉल सेंटर नाईट ड्युटीला तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असेल ना, माझ्या बर्थडेला बरोबर जातं सकाळी तुमच्या मुलाच्या हॉटेलमध्ये पार्टीला, पण चर्चमध्ये येणार नाही का, झोप येते आम्हाला. एनिवे मला जास्त बोलायचं नाही, एवढंच सांगायचं आहे की या 3 गोष्टी आपण बघितल्या: नम्रता, तात्काळ प्रतिसाद देणं आणि येशूच्या मागे चालणं. प्रभू बरोबर वचनावर प्रभू सर्वांना आशीर्वादित करू, त्याची कृपा सर्वांसोबत असो.